23 जानेवारी 1664. सुरतेच्या लुटीवरून परत येत असताना महाराजांना आपल्या वडिलांची मृत्यूची दुःखद बातमी कळाली. यामुळे महाराज त्वरेने आपल्या आईच्या सांत्वनार्थ रायगडावर जाऊन पोहोचले. त्यांनी जिजाऊला सती जाण्यापासून परावृत्त केले. नोव्हेंबर 1664. दक्षिण कोकणातील कुडाळचा प्रदेश महाराजांनी जिंकून घ्यावा ही गोष्ट आदिलशहाच्या मनात सलत होती. म्हणून आदिलशहाने कुडाळवरून महाराजांना हुसकावून लावण्याकरिता इखलास खान या सरदाराची नेमणूक केली. परंतु इखलास खानला एकट्याने महाराजांचा बंदोबस्त करता येणार नाही असे वाटून त्यांनी बाजी घोरपडेला इखलास खानच्या मदतीला पाठवले. मुधोळवरून बाजी घोरपडे इखलास खानच्या मदतीला जाण्यापूर्वी महाराजांनी मुधोळवर हल्ला चढविला व त्या हल्ल्यात बाजी घोरपडेला ठार मारला गेला. अशा रीतीने पूर्वी विश्वासघात करून ज्याने शहाजी भोसल्यास पकडून दिले त्या बाजी घोरपडेला यथोचित शासन मिळाले. आदिलशहाने बाजी घोरपडेबरोबरच खवास खान आणि व्यंकोजी राजे यांनाही इखलास खानच्या मदतीला पाठवले होते. महाराजांनी त्यांचाही खानापूर जवळच पराभव केला. फेब्रुवारी 1665. महाराजांच्या फौजांनी यानंतर खुद्द आदिलशाही प्रदेशात शिरून लुटालूट आणि विध्वंसाला प्रारंभ केला. याचवेळी महाराजांनी आरमारच्या साहाय्याने बेदनूरच्या नायकाच्या राज्यावर हल्ला चढविला. त्याच्या राज्यातील बसरूळ हे श्रीमंत शहर महाराजांनी लुटून घेतले. बसरूळच्या स्वारीतून महाराजांना मोकळा होतात न होता तोच महाराजा जयसिंग प्रचंड फौजेनेशी मराठ्यांच्या राज्यावर चालून आल्याची बातमी त्यांना कळाली आणि त्यामुळे ते घाईने रायगडाला परत आले. महाराजांना एकामागून एक विजय मिळत होते. शाहिस्तेखान प्रकरणात त्यांना प्रचंड विजय मिळाला. सुरत लुटून तर त्यांनी मोगल साम्राज्याचे नाकच कापले. महाराजांची जर अशीच प्रगती होत गेली तर महाराजांवर नियंत्रण घालणे कोणाला शक्य होणार नाही अशी औरंगजेबाला भीती वाटू लागली. त्यामुळे महाराजांना कसेही करून नष्ट करावायचे असे औरंगजेबाने दृढ निश्चय केला आणि याकरता त्यांनी मिर्झा राजे जयसिंग यांची नेमणूक केली. मिर्झा राजा जयसिंग हा अतिशय कर्तबगार राजा. अनेक मोहिमांमध्ये त्याने भाग घेतला होता आणि शूर सेनापती म्हणून त्याने चांगलेच नाव कमावले होते. राजकारण, कूटनीती आणि राजनीती या तिन्ही क्षेत्रात त्याची बुद्धी तितक्याच कुशलतेने चालत होती. अगदी लहानपणापासूनच जयसिंग हा मोगलांच्या सेवेत होता आणि त्याने मोगलांच्या राजकारणातील चढ उतार प्रत्यक्ष अनुभवले होते. मोगल शासकांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या जयसिंगवर सोपवल्या होत्या त्यापैकी एकामध्येही त्याला कधीच अपयश मिळाले नव्हते. मोगल राज्यात त्यामुळे जयसिंग म्हणजे यश असे समीकरण तयार झाले होते. म्हणूनच औरंगजेबाने जयसिंगाची महाराजांना नष्ट करण्याच्या कामगिरीवर खास नेमणूक केली होती. जयसिंग या स्वारीत निश्चितपणे विजय मिळवेल याची औरंगजेबाला खात्री होती. बादशाच्या हुकमाप्रमाणे जयसिंगाने दक्षिणेच्या स्वारीची त्वरित तयारी केली. 14,000 फौजेसह त्याने 9 जानेवारी 1665 रोजी नर्मदा नदी ओलांडली आणि 10 फेब्रुवारीला तो औरंगाबादला येऊन पोहोचला. औरंगाबादला राजपुत्र मुअज्जम याची भेट घेण्यास आणि इतर दरबारी शिष्टाचार पाळण्यात त्याने कसबेस 3 दिवस घालवले आणि दिनांक 13 रोजी तो पुण्यात महाराज जसवंत सिंहाकडे रवाना झाला. महाराज जसवंत सिंहाकडून त्याने दक्षिणेच्या स्वारीचे सूत्र स्वतःच्या हाती घेतले. उघड शत्रुत्व न दाखवता प्रत्यक्ष गोड बोलून आणि समोपचाराने हा प्रश्न सुटतो की काय याची जयसिंगाने चाचपणी केली. महाराष्ट्रात पावसाळ्यात युद्ध करणे कठीण आहे हे जयसिंगाने ओळखले होते. याकरिता युद्धाची हालचाल त्याने त्वरित चालू केल्या. परंतु विजापूर दरबाराने महाराजांशी कोणतीही हातमिळवणी करू नये याची दक्षता घेणे भाग होते. आदिलशहाला याकरिता त्याने तुमची खंडणी कमी करू असे वचन दिले. या संकट प्रसंगी आदिलशहाने मोगलांशी सहकार्य दिल्यास मोगल बादशाह प्रसन्न होईल आणि आदिलशहाचा त्याच्यापासून फायदा होईल असेही लिहिण्याचं जयसिंगाने मागे पुढे पाहिले नाही. याचवेळी महाराजांच्या सगळ्या शत्रूचे सहकार्य मोगलांना मिळेल आणि सहकार्य न मिळाल्यास निदान ते तटस्थ तरी राहतील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न जयसिंग करू लागला. 2 पोर्तुगीज सेनापतींना त्यांनी पोर्तुगीज गव्हर्नरकडे पाठविले. पोर्तुगीजांनी आपली लढाऊ जहाजे महाराजांविरुद्ध मोगलांना द्यावीत अशी त्यांनी खास विनंती केली. पोर्तुगीजांनी ही विनंती वरकरणी मान्य केली, परंतु त्यांची सहानुभूती मात्र शेवटपर्यंत महाराजांनाच राहिली.
याच वेळी त्याने जंजिराच्या सिद्धीला पत्र लिहिले आणि त्यात सिद्धीने कोकण किनाऱ्यावर महाराजांचे युद्ध करावे असे सुचवले. जंजिराच्या सिद्धी हा मराठ्यांचा कट्टर शत्रू असल्यामुळे त्याने जयसिंगाची ही विनंती मान्य केली. याच वेळी जयसिंगाने कर्नाटकातील जमीनदारांना आपल्याला येऊन मिळवण्यास विनविले. या विनंतीनुसार जव्हारचा राजा, पेदनूरचा नायक आणि बसवना पट्ट्याचा नायक हे आपल्या सैन्यासह जयसिंगाच्या छावणीत येऊन दाखल झाले. मोरे घराण्याचे आणि महाराजांचे वैर असल्यामुळे मोऱ्यांचे वंशज आणि अंबाजी गोविंदराव मोरे हे जयसिंगाला जाऊन मिळाले. याच पद्धतीने कल्याणच्या उत्तरेकडे कोळी राजांचेही सहकार्य मिळवण्यात आले. या उपाययोजना कमी पडतील अशी भीती वाटून जयसिंगाने मोठमोठ्या रकमांची लाच देऊन महाराजांच्या सैन्यातील मोठमोठ्या सरदारांना फितूर करण्याचे प्रयत्न चालवले. अशा रीतीने सर्व बाजूने महाराजांची कोंडीत पकडण्यात जाईल असे जयसिंगाला वाटत होते. जयसिंगाने आपल्या दृष्टीने महाराजांचा पाडाव करण्याकरिता सर्व व्यवस्था उत्तम रीतीने केली होती आणि त्यात शत्रू नेमका आपल्या जाळ्यात सापडेल अशी जयसिंगाला खात्री वाटत होती. मोगल पद्धतीनुसार कोणत्याही स्वारीचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक होत असे, त्याचबरोबर प्रशासकीय प्रमुख म्हणून मोगल राजपुत्राची नेमणूक होत असे. यावेळी मोगल सैन्यात गोंधळ आणि गैरशिस्त निर्माण होते असे जयसिंगाला ठाम वाटत होते. म्हणून त्याने स्वारीचे सर्व अधिकार आपल्याच हाती केंद्रित असावे असा आग्रह धरला आणि औरंगजेबानेही तो मान्य केला. अशा प्रकारे आपल्या हाती सर्व सत्ता घेतल्यानंतर आणि महाराजांना बहुतांश शत्रूचे सहकार्य मिळवल्यानंतर जयसिंग प्रत्यक्ष स्वारीकरता सिद्ध झाला.